नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सुप्रभात। आज आपण आपल्या आयुष्यातील किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातील वापरातील असे आपण काही गणितीय सूत्रे पाहणार आहोत की ते रोज आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात। असे आपण काही या ठिकाणी हे पाहणार आहोत। उदाहरणार्थ समजा आपण एक इमारत तर समजा प्रत्येकानं बांधताना पाहिलेलीच आहे। इमारत म्हणा किंवा घर किंवा शाळा कॉलेज हे तर आपण सर्वांनी बांधताना पाहिलेलंच आहे। तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यासाठी आपल्याला लोखंड लागतं, सिमेंट लागतं, वीट लागते, कस लागते, गट भरण्यासाठी समजा मुरुम वगैरे लागतो। म्हणजे पूर्ण आपला त्या आधी मोजमाप झालेलं असतं किंवा आपण त्याची एक सरासरी काढलेली असते काय किती लागेल। तर आपण ज्यावेळेस लोखंड खरेदी करतो त्यावेळेस लोखंड हे आपल्याला त्या ठिकाणी किलोग्राम मध्ये किंवा क्विंटल किंवा टनेज मध्ये घ्यावं लागतं। एक क्विंटल म्हणजे 100 किलो आणि एक टन म्हणजे 1000 किलोग्राम या अशा आपण त्यामध्ये ते घेत असतो। त्यानंतर आपण सिमेंट घेतो। सिमेंटची गुण ही नगामध्ये असते। 100 नग, 200 नग, 500 नग, 1000 नग असं म्हणजे ते नगामध्ये असतं। त्याबरोबर आपण वीट खरेदी करतो। वीट ही शेकड्यामध्ये खरेदी करतो आपण, 1-2 असे वीट घेत नाही। 100, 200, 1000, 2000, 5000 अशा 10-20 हजार पर्यंत किती त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो। आता आपण लोखंड घेतलं म्हणजे वीट घेतली, सिमेंट घेतलं, आता आपण कच किंवा वाळू किंवा क्रेशर हे घेणार आहोत। तर ते आपण वजनामध्ये तर काय घेणं अशक्य असतं, त्याला ठराविक असे मोजमाप असतं। तर मला सांगा ब्रास म्हणजे काय? ब्रास म्हणजे एखादा आयत असतो जो 8 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 2.5 फूट असा उंच असतो। अगदी बरोबर, हे झालं आपलं ब्रास करण्याचं। तर आता आपण ब्रास म्हणजे काय पाहू। ब्रास म्हणजे काय काय तर ब्रास म्हणजे 8 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 2.5 फूट उंच म्हणजे एक ब्रास। तर त्याचं कॅल्क्युलेशन करताना 8 गुणिले 5 गुणिले 2.5 बरोबर 8 पंचे 40 गुणिले 2.5 बरोबर या ठिकाणी आपल्याला 100। तर हे 100 म्हणजे आपला झाला एक ब्रास। त्याचबरोबर आपण जर एक चौकोनी घनफळ घेतला ज्याच्या प्रत्येक बाजू 1 फूट लांब, 1 फूट रुंद असे 100 बॉक्स, 100 गुणिले 1 बरोबर 100। हे 100 म्हणजे आपण ब्रास आपण या सूत्रामध्ये काढू शकतो आणि या सूत्रामध्येही काढू शकतो। तर त्याबरोबर आता हे झालं आपलं मोजमाप। त्याचबरोबर आपल्याला ते हे करण्यासाठी आपल्याला क्षेत्र निवडायचं असतं किंवा ते एक क्षेत्र फिक्स करायचं असतं। तर मला सांगा गुंठा म्हणजे काय? गुंठा म्हणजे काय? गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट? एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फूट। अगदी बरोबर। एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फूट। तर मला सांगा गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फूट का असतो? तर 33 गुणिले 33 म्हणजे ज्याची लांबी 33 फूट आणि रुंदी 33 फूट अशा असणाऱ्या चौकोनी जमिनीचे स्क्वेअर फूट हे नेहमी 1089 स्क्वेअर फूट येत असतं। त्यामुळे 33 गुणिले 33 ला आपण एक गुंठा म्हणू शकतो किंवा 1089
रोज आपण या ठिकाणी 1 गुंठा असं म्हणू शकतो. त्याचबरोबर आता आपल्याला म्हणजे ते इमारत बांधण्यासाठी जे आपण पाणी वापरणार हे करणार आहोत, साठवणार आहोत, त्यासाठी आपल्याला पाण्याच्या टाकीचं क्षेत्रफळ काढणं खूप महत्त्वाचं असतं की त्या टाकीमध्ये किती पाणी बसेल. तर या ठिकाणी आपण पाण्याच्या टाकीचं माप साधारण 9 फूट लांब त्याबरोबर 6 फूट रुंद आणि 4 फूट खोल. तर आपल्याला 9 गुणिले 6 गुणिले 4 बरोबर 216. या ठिकाणी आपलं 216 गुणिले 28.31. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 28.31 हे काय असतं. तर 28.31 हे 1 फूट लांब, 1 फूट रुंद, 1 फूट उंच अशा असणाऱ्या एका आयतामध्ये, एका घनफळामध्ये त्यामध्ये 28.31 लिटर पाणी बसते. 28.31 लिटर यामध्ये पाणी बसते. त्यामुळे आपण हे 28.31 हे वापरलेलं आहे. तर याचा गुणाकार केला तर 6114 लिटर. ज्या टाकीची लांबी 9 फूट आहे, रुंदी 7 फूट आहे आणि उंची म्हणा किंवा खोली म्हणा 4 फूट आहे, तर त्या टाकीमध्ये 6114 लिटर या ठिकाणी आपल्याला पाणी त्यामध्ये साठवतो. आता त्याचबरोबर मला सांगा टीएमसी म्हणजे काय. टीएमसी चा फुल फॉर्म माहित आहे तुम्हाला काय. टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्यूबिक लिटर म्हणजे टीएमसी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला पैठणचा नाथसागर किंवा आपण त्याला ते नाथसागर धरण म्हणतो, तर ते आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक धरण आहे. तर आपण टीएमसी तर ऐकत असेल तर त्या नाथसागर जलाशयाची नाथसागर जो आपला जलाशय आहे त्याची टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्यूब म्हणजे त्याची 102 टीएमसी ती क्षमता आहे. तर 1 टीएमसी बरोबर 28.31 अब्ज लिटर. अब्ज लिटर 1 टीएमसी म्हणजे 28.31 हजार अब्ज लिटर पाणी म्हणजे 1 टीएमसी. त्याचबरोबर आपण आता हे टीएमसी पाहिलं. त्याचबरोबर मला सांगा क्यूसेक म्हणजे काय व क्यूसेक हे एक काय मोजण्याचं म्हणजे एक काय. आता टीएमसी आपण पाहिलं की हे एका म्हणजे जलाशयाच्या साठवण क्षमता मोजण्याचं एकक आहे टीएमसी म्हणजे. त्याचबरोबर क्यूसेक म्हणजे काय. क्यूसेक म्हणजे प्रति सेकंद. क्यूसेक म्हणजे हे वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचं मोजण्याचं एकक आहे. आता तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल किंवा बातम्यांमध्ये सोशल मीडियामध्ये ऐकलं असेल की नाशिकला जर पाऊस झाला तर त्या म्हणजे पाऊस झाला तर ते पुराचं पाणी आपल्या नाथसागर या गोदावरी नदीवर बांधलेला आहे. एक सर्वात मोठा मातीने बांधलेले म्हणजे साठ आहे. तर त्यामध्ये आपण त्यावेळी काय करत असतो की 1 क्यूसेक म्हणजे काय. तर इतके क्यूसेकने पाण्याचा
प्रवाह केलेला आहे, तर 1 क्युसेक हे एकक वाहत्या पाण्याच्या प्रवाहासाठी वापरले जाणारे एकक आहे. वाहत्या प्रवाहासाठी वापरले जाणारे एकक आहे. तर अशा प्रकारे आज आपण हे गणितातील मोजमापाची सूत्रे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहोत. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तर मला सांगा ब्रास म्हणजे काय? एक ब्रास म्हणजे एक आयत असतो जो 8 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 2.5 फूट उंच असा असतो. अगदी बरोबर. त्याचबरोबर मला सांगा टीएमसी हे काय वजनाचे एकक आहे? टीएमसी हे धरणातील व जलाशयातील पाण्याची क्षमता मोजण्याचे, पाण्याची साठवण क्षमता मोजण्याचं एकक आहे. अगदी बरोबर. 1 क्युसेक म्हणजे किती लिटर पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होतो? 1 क्युसेक म्हणजे 1 क्युसेक म्हणजे 28.31 लिटर पाण्याचा प्रवाह. बरोबर. आता मी तुम्हाला काही या ठिकाणी स्वाध्याय देतो. तर बँक व सरळ व्याज. तर बँक हे पैशाचे व्यवहार करणारी एक सरकार मान्य संस्था आहे. तर ती संस्था आपल्याला ती बँक पैसे देत असते, तर ते आपण आता जाता जाता त्याचे सूत्र पाहू. बरोबर. तर सूत्र बरोबर म्हणजे म गुणिले द गुणिले क. तर म बरोबर मुद्दल द बरोबर दर, पण तो व्याजाचा आणि क बरोबर कालावधी हे 100 हे झालं आपलं सरळ व्याज काढण्याचं झालं सूत्र. त्याचबरोबर रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. आज या ठिकाणी आपण अशा प्रकारे मोजमापाची सूत्रे अभ्यासलेली आहोत. तर मी तुम्हाला स्वाध्यायासाठी काही उदाहरणे देतो. तर मला उद्या येताना घेऊन या की एकर म्हणजे किती गुंठे व 1 हेक्टर म्हणजे किती एकर, हे उद्या येताना तुम्ही स्वाध्यायामध्ये घेऊन या. धन्यवाद.